तुमच्या घरावर हो धनाची बरसात, लक्ष्मीचा असो कायम वास, संकटांचा हो सर्वनाश, शांतीचा लाभो सहवास. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार विश्वाचे रक्षक श्रीहरी भगवान विष्णू यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू केली. अक्षय तृतीया साजरा करण्यामागील मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे हा दिवस भगवान परशुरामांचा सुद्धा खास असतो. अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो, समृद्धी येते, आपल्याला यश मिळते. याच दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली होती अशी सुद्धा मान्यता आहे. दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे 3 पूर्ण मुहूर्त, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त, तर असे 3.5 मुहूर्त आहेत. आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. या दिवशी केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे, कधीही न संपणारे. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा असतो. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी ह्या वर्ज्यसुद्धा करायच्या आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला काही भाज्या, काही पदार्थ हे चुकूनही बनवायचे नाहीत आणि ते खायचे सुद्धा नाहीत. अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते, नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस हा पितरांना सुद्धा समर्पित असतो. आणि आपण जर काही पदार्थ या दिवशी खाल्ले तर आपले पितर, आपले जे मृत पावलेले पूर्वज आहेत तर ते सुद्धा नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागू शकतो. यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, अनेक समस्या उद्भवू शकतात. असे कोणते पदार्थ आहेत, अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण चुकूनही या दिवशी खाऊ नयेत, याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कोणत्या भाज्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरामध्ये खाऊ नयेत हे आपण पाहूया आणि त्यानंतर कोणत्या चुका आपण या दिवशी करू नयेत तर हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. ज्या भाज्या आपल्याला या दिवशी घरामध्ये करायच्या नाहीत त्यापैकी प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मांसाहार. मांस असेल, मटण, चिकन, अंडी, कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये आपल्याला आणायचा नाही, घरामध्ये बनवायचा नाही आणि खायचा सुद्धा नाही. या दिवशी पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहाराला स्पर्श सुद्धा करायचा नाही. कारण अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा अत्यंत खास दिवस मानला जातो. या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच पितरांच्या सेवेसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत खास आहे. त्यामुळे मांसाहार आपल्याला या दिवशी करायचा नाही. त्याचप्रमाणे मद्यपान जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचे आहे. कारण मांसाहार केलं, मद्यपान केलं तर याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आणि सकारात्मकता नष्ट होत असते. यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कांदा लसूण. शास्त्रामध्ये असे म्हटलेले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि त्याच्या मानसिकतेवरती परिणाम होतो. या दिवशी आपल्याला आहार व आचरण जे आहे तर ते सात्विक ठेवायचे आहे. आणि कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे. यामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो, क्रोध आणि राग वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे. त्यामुळे जो काही आपण देवांना नैवेद्य दाखवणार आहोत, पितरांना नैवेद्य दाखवणार आहोत, यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्याला अजिबात करायचा नाही. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. यानंतर आहे ते म्हणजे मसूर. मसूर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी खायचं नाही. तसेच आपण जर पितरांसाठी किंवा देवासाठी एखादी भाजी बनवणार असू तर यामध्ये मसूर जे आहे तर याचा वापर आपल्याला करायचा नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्या. हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचे म्हणजेच कंदमुळांचे सेवन जे आहे तर ते सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी करू नये. मग यामध्ये बटाटा, रताळे, त्याचप्रमाणे आरवी, सुरण तर या भाज्यांचा समावेश होतो. गाजर, ज्या भाज्या जमिनीखाली येतात तर याचा वापर आपल्याला या दिवशी करायचा नाही. या भाज्या आपल्याला या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं पालन आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ खातो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत. आता या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाहीत. तर
या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची वेगवेगळी पूजा करायची नाही. इतर वेळेला आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची वेगळी पूजा करतो, परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला यांची एकत्रित पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला नवीन घराचा पाया जो आहे तर तो काढायचा नाही. अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आपण घराची खरेदी करू शकतो. नवीन घर जर आपल्याला घ्यायचे असेल तर त्यासाठी अक्षय तृतीयेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो अत्यंत खास असतो. परंतु नवीन घराचा पाया जो आहे तर तो मात्र या दिवशी काढू नये असे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जानवं जे आहे तर ते घालू नये. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरातील ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत, म्हणजे आपल्या घरातील पैसे असतील, दागदागिने असतील किंवा आपल्या घरातील मीठ असेल, हळद असेल, या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. या दिवशी आपण कोणाचाही अपमान करू नये. आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाती परत न पाठवता काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे. आपल्या दारामध्ये जर गोमाता आली किंवा कुत्रा आला, कावळा आला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही ना काही खायला ठेवायचं आहे. या दिवशी कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपले जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये या दिवशी असतात आणि म्हणून आपल्याला या दिवशी पशुपक्ष्यांना खायला द्यायचं आहे. कोणाचाही आपल्याला या दिवशी अपमान करायचा नाही, कोणावरतीही रागावायचं नाही. तसेच या दिवशी अंघोळ केल्याशिवाय आपल्याला जेवण करायचं नाही. या दिवशी आपण विष्णूंची पूजा करतो, त्यासाठी जी तुळशीपत्रे लागतात तर स्नान केल्याशिवाय आपल्याला तुळस जी आहे तर ती तोडायची नाही. आपण जर या दिवशी बाहेर गेलो तर रिकाम्या हाताने आपल्याला परत घरी जायचं नाही. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण बाहेर गेलो आणि रिकाम्या हाती घरी परत जात असू तर हे अशुभ मानलेले आहे. त्यामुळे आपल्याला काही ना काही खरेदी करायचं आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा सोने चांदी खरेदी करण्यासाठी, महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ जरी असला तरीसुद्धा आपल्याला जरी महागड्या वस्तू खरेदी करणे शक्य झाले नाही तरी आपण या दिवशी थोडेसे धने खरेदी करून घरी नेऊ शकतो किंवा आपण हळद जी आहे, जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्याची खरेदी करून हळद घरी नेऊ शकतो. तसेच आपण या दिवशी तांदूळ जे आहेत तर त्याची खरेदी घरी नेऊ शकतो, परंतु रिकाम्या हाती आपल्याला घरी परत जे आहे तर ते जायचं नाही. तसेच या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. जास्तीत जास्त सत्कर्म जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे.